वारकरी मी आज इथे 4 वर्ष झाले मी बसतोय. संचित आणि माझा निकाल माझी जमीन होती त्यावेळेस 2023ला माझ्या नावावरली जमीन डेप्युटी कलेक्टर बापना मॅडम मी पैसे घेऊन कोर्टाने निकाल दिला आमच्या विरोधामध्ये. तर महाराष्ट्र शासनाने जी सिलिंगची जमीन दिली होती तर त्याचे निकाल 3 निकाल आहेत. तहसीलदार, कमिशनर आणि ॲडिशनल कलेक्टर यांचे 3 निकाल असताना ह्या बाईने दिला कोणत्या ह्याने आधारी निकाल ह्याचे कोण्या पुरावे दिले ह्याचे आम्हाला कसं पाहिजे ह्याचे दिल्याशिवाय आपल्याला उपोषण सोडायचं नाही. उपोषण ह्यांना जर नाही कारवाई केली तर आत्मदहन करायचे. कन्नापूर कोणत्या तालुक्यामध्ये येतं? कन्नापूर तालुक्यात येते, धारूर तालुक्यामध्ये, जिल्हा बीड. हा. तर ह्या बाईने तिथून बरेच लपडे केले आणि लवकर पळून आली इकडं. तिच्यावर कारवाई झाली आहे का ह्याच्यामध्ये. त्याने कोणती बाई ते काय ना तिचं बापना आहे, बापना डेप्युटी कलेक्टर बापना. बापना हिने काही तिथे घोटाळा केला. पैसे माझ्याकडे त्याची क्लिप आहे माझ्याकडं ते आलेली. ती जेवता एका गाडीवर बसली, शासनाच्या गाडीमध्ये गेली नाही. अँटी करप्शन पकडलं. तिच्या पीएने पैसे घेतले होते. ती जेवत होती हिनेच पैसे घ्यायला लावले. ती जेवत होती तर जेवता त्यांनी मोटरसायकल गेली, मोटरसायकलवर पळून गेली. ती तिच्या शासनाच्या गाडीमध्ये गेली नाही. तर आता तिने पैसे देऊन ती अपराटपर करून टाकलं मॅटर. पण मी शासनाचे 3 निकाल असताना ही सिलिंगची जमीन दिली कोण्या कायद्याने दिली ती त्या मूळ मालकाच्या नावावर केली हे त्याचे कामाला त्याचं हे द्या, अहवाल द्या, तर आम्ही उठणार आहेत, नाही तर उठणार नाही. त्यांचं काय म्हणणं आहे? प्रशासनाचं काय म्हणणं आहे? प्रशासनाचं म्हणणं अजून काय ते म्हणले अहवाल मागून घेतो. त्याच्यासाठी बसलो होतो आम्ही. 4 दिवस झालं अहवाल दिला नाही. पत्र दिले, 1000 पत्र झालीत नाही. पैसे बसलेली ते पत्र आम्ही आमच्या घरी जातो. तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? आता पुढचं पाऊल नाही झालं तर आम्ही त्याच्यासाठी आम्हाला काय एक तर आत्मदहन करायला मराव तरी लागत नाही तर मग कोणाला तरी जमीन तर सुटणार नाही. कोणी किती गेलं तर जमीन तर माझ्या ताब्यात आहे. आज रोजी ताब्यात आहे, जमीन तर सोडणार नाही. आज मी जमीन खातोय खूप दिवसापासून. आज जेव्हा सिलिंगची जमीन मिळाली आम्हाला 70 तेव्हापासून आमच्या ताब्यामध्ये जमीन आहे. त्याचे माझ्याकडे फोटो पण आहे. त्याच्यात माझ्याकडे आमच्या ह्या बी आहेत, आमच्या 7/12 आहे आमची. तर आम्ही सोडायची कशी? तुमची बातमी भरपूर